जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात ऑनलाईन औषध विक्रीविरोधात मेडिकल बंद आंदोलन। देशव्यापी बंदला नंदुरबारमधील मेडिकल व्यावसायिकांचा प्रतिसाद। मेडिकल बंदमुळे रुग्णांना अडचणींचा सामना, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यात आज मेडिकल असोसिएशनच्या वतीने औषधांच्या ऑनलाईन विक्रीच्या विरोधात एकदिवसीय मेडिकल बंद आंदोलन करण्यात आले। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनच्या आवाहनानुसार देशभरातील मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात आली होती। ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करत या निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला आहे। मेडिकल बंदमुळे रुग्णांनाही काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला होता। शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश शर्मा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी निलेश शर्मा, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष। आमच्या ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन याद्वारे महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन द्वारा बंद पुकारण्यात आलेला आहे ऑनलाईनच्या विरोधात। ऑनलाईनमुळे लोकांना स्पुरियस ड्रग्स, डुप्लिकेट दवा हे फार वाढलेलं आहे त्या प्रमाणात, म्हणून आम्ही आमच्या संघटनाद्वारे बंद पुकारलेला आहे। त्यामुळे आता नंदुरबार जिल्हावासियांनी जिल्ह्याचे केमिस्ट मेडिकल असोसिएशननी संपूर्ण चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि सगळे बंद आहे, कडकडीत बंद। आणि यामुळे गव्हर्नमेंटला आम्हाला जे मेसेज द्यायचे आहे ते आम्ही आमच्याद्वारे ते मेसेज जाणार आहे आणि त्याचा इम्प्लिमेंट चांगला होणार आहे।